जय हरी सखीनो. तर चला आपण आज भाईची कटिंग पाहणार आहोत. तर बघा, भाईच्या कटिंगसाठी आपण पहिल्यांदा पाठीचा भाग घ्यायचा आहे, पाठीमागचा, आणि त्या भागाला आपण मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने मुंडा मोजायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर मुंडा माझा 10.5 आलेला आहे. तर इथं पेपर संपला, अर्धा इंच आपण पेपर जास्त घेणार आहोत. तर इथं माझी 10.5 भाई आली. तर अशा पद्धतीने जर तुम्ही मुंडा मोजून भाई घेतली तर तुम्ही भाईमध्ये घेताना 1 इंच कमी करायचं आहे. आणि नाहीतर मग हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही आपली भाई किती आली आता इथं 10.5 आली. तर तुम्ही आणखीन एकदा असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीनं आपण मोजून घेणार आहे. तर इथं माझी भाई 10.5 आलेली आहे. तर आपण 1 इंच ह्याच्यात कमी करायचं आहे. अशा पद्धतीने पण काढू शकतो ना. आणखीन एक पद्धत आहे. तर बघा, आपण किती घेतली, घडी किती घेतली भाईची, तर 9.5 घेतलेली आहे, 9.5 आलेली आहे. आणि नंतर 1.5 इंच आपण वाढवलेलं आहे मार्जिन. तर जेवढं 9.5 आलेलं आहे ना आपण पहिल्यांदा घेतलेली घडी, तेवढंच भाईचं माप घ्यायचं आहे मग. आणि इथं पण आपलं 10.5 आलं तर 1 इंच कमी केलं तर किती झालं, तर 9.5. तर इथं आपण 9.5 भाईची रुंदी घेणार आहोत. तर बघा, इथं आपण 9.5 वरती भाईची रुंदी घ्यायची आहे. आणि भाईची उंची आहे माझ्या 5.5 इंच. ते बघा, इथं 5.5 इंच भाईची उंची आहे. तर अस्तरची असेल तर तुम्ही 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आणि प्लेन ब्लाऊज असेल बिना अस्तरचा तर तुम्ही 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं प्लेन ब्लाऊज आहे म्हणून मी 1.5 इंच घेणार आहे. हे बघा, 1.5 इंचवरती मी मार्किंग केलं आहे. आणि तर 1.5 इंच कशासाठी, 1 इंच आपण हात शिलाईच्या फोल्डसाठी आणि अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे. आणि नंतर आपली इथं भाई 5.5 इंचाची इथून टाकायची आपल्याला. तर बघा, ह्या मार्जिनपासून 5.5 इंच मी इथं टाकलेलं आहे. तर उंची झाली आणि रुंदी झाली. तर आपण आता ही 9.5चा बॉक्स तयार करून घेणार आहे अशा पद्धतीनं. हे बघा, 9.5चा आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. तर अशा पद्धतीनं 9.5चा आपण बॉक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, 9.5चा बॉक्स तयार झाला आता. तर आपण काय करायचं, आता जी फोल्ड बाजू आहे ना त्या साईडला आपण मुंडा खोली देणार आहोत. तर मुंडा खोली किती द्यायची, तर 6 ते 6.5 पासून जर भाई खाली जास्त मोठी असेल, 7, 8, 9, 10, तर तुम्ही 3 इंच मुंडा खोली द्यायची. आणि जर समजा 5.5, 6, 4, 4.5, 5 असेल तर तुम्ही 2.5 इंच मुंडा खोली द्यायचे. तर इथं माझी भाई 5.5ची, तर मी 2.5 इंच मुंडा खोली देणार आहे. आणि इथं आपण मार्जिन किती घेतलेलं आहे, 1.5 इंच. तर 1.5 इंचाचं इथं मी सरळ आत येणार आहे. तर बघा, अशा पद्धतीनं आपण 1.5 इंच आत यायचं आहे. तर बघा, आता हे 1.5 इंच आत आल्यापासून ते भाईच्या सेंटरपासून उंचीच्या किती त्याचा मध्ये आपण काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण मध्ये काढून घेणार आहे. हे बघा, इथं माझा मध्ये आला आहे. आणि परत नंतर काय करायचं, आपल्याला 1 इंच इथं मार्जिन द्यायचं आहे. 1 इंचापासून आपण भाईला आकार द्यायला चालू करणार आहे. तर बघा, हा आत आलेला 1.5 इंचाचा पॉईंट आणि हा 1 इंचाचा पॉईंट, इथून आपण भाईला स्टेप द्यायला चालू करणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण भाईला स्टेप द्यायचा आहे. तर बघा, आता ह्या 1 इंचाच्या मधून परत आपण भाईच्या खालच्या मुंड्याचा आकार देणार आहोत अशा पद्धतीनं. तर ही जी माझी आपण जो भाईचा मध्ये काढलेला ना, तो ती सेंटर लाईन आहे आपली. त्याच्या खालूनही जास्त जायचं नाही आणि वरूनही जास्त नाही जायचं आहे. तर ही मध्ये आपल्याला गाईडलाईन आहे. त्यामुळं आपल्याला समजतं आहे की इथून हा आकार मागच्या मुंड्याचा आहे आणि हा खालचा आकार आहे ती समोरच्या मुंड्याचा आहे. अशा पद्धतीनं भाई काढून घ्यायचे. मुंडतीनं तुम्ही भाईची कटिंग करून घ्यायची. आणि तर चला, तर मग आपण कटिंग करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं कट करायचं. हे बघा, अशा पद्धतीनं आपण कटिंग करून घ्यायचं आहे. थोडं कमी जास्त असलं तर तुम्ही कमी जास्त करून घ्यायचं आहे. आणि बघा, इथं आपला जो ह्याचा भाग आहे दंडाचा, तो भाग टाकायचा आहे आणि नंतर 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. पण मी काय करत असते की हे नंतर कट करत असते. ज्यावेळेस मी भाई जोडते त्यावेळेस मी नंतर कटिंग करून घेते. तर आपण असं भाई ओपन करायचे आणि पुढचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपण पुढच्या मुंड्याचा पण आकार असा कट करून घेऊन इथं मध्यावरती 1 नॉच मारून घ्यायचा आहे. तर बघा, ही अशा पद्धतीनं आपली भाई तयार होते या पद्धतीनं. तर चला, तर मग आपण कपड्यावरती कसं ठेवायचं ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जय हरी.